भारतीय आहार हा षड्रसपूर्ण मानला जातो. आपण स्वयंपाक करताना विविध पदार्थ किंवा विविध वस्तू वापरत असतो. तेलापासून ते अगदी मसाल्यापर्यंत भारतीय स्वयंपाकघरामध्ये विविध अशा वस्तू किंवा पदार्थ पाहायला मिळतात. आजपासून आपण जी सिरीज चालू करतोय त्यामध्ये याचे आपण आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत. नमस्कार. भारतीयांचा आहार तेलाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भारतातील बहुतांश खाद्यपदार्थामध्ये तेलाचा वापर सर्रासपणे केला जातो. मात्र अधिक प्रमाणात तेलकट असलेले खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही मानलं जातं. मग तेलाचं सेवन नेमकं किती करावं? रोजच्या आहारात तेल वापरण्यासंबंधी काही सामान्य समज किंवा गैरसमज आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच गैरसमजांची आणि त्याबाबतच्या वास्तवाची माहिती घेऊया. आता बरेच डायटिशियन तेल खाऊच नका हा सल्ला देतात. पण सर्व प्रकारचं तेल अनहेल्दी असतं का? तर नाही. ज्याच्यात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते, ते जास्त प्रमाणात वापरल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तर ऑलिव्ह ऑइल, ॲव्हॅकाडो ऑइल आणि विशिष्ट प्रकारचे नट ऑइल सारख्या तेलांचे आरोग्यासाठी फायदे होऊ शकतात. हे आरोग्यदायी तेल अत्यावश्यक फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स देतात. बरेच लोक मानतात की तेलामध्ये स्वयंपाक केला की तो अनहेल्दी होतो. वास्तविकता काय आहे, तर तेलाने स्वयंपाक करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे तेल वापरल्यानं अन्न आपोआपच अनहेल्दी होत नाही. एखाद्या खाद्यपदार्थाचे आरोग्य विविध घटकांवर अवलंबून असतं, ज्यामध्ये वापरलेल्या तेलाचा प्रकार आणि प्रमाण, स्वयंपाक करण्याची पद्धत आणि जेवणाची एकूण पौष्टिक रचना यांचा समावेश होतो. योग्य प्रमाण आणि हेल्दी ऑइल निवडणं हे दोन्ही घटक संतुलित आहारासाठी योगदान ठरू शकतात. एक खूप महत्त्वाची गोष्ट, लोक स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरतात. वास्तविकता स्वयंपाकाचं तेल अनेक वेळा पुन्हा वापरल्यानं हानिकारक कंपाऊंड्स आणि ट्रान्स फॅट्स तयार होऊ शकतात. हे कंपाऊंड्स आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढू शकतो. तेलाचा वारंवार वापर केल्यास त्यात फ्री रॅडिकल्स तयार होतात, ज्यामुळे कॅन्सर, हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा एकदा वापरताना गाळून घ्या. जास्त तेलात तयार केलेला स्वयंपाक जास्त रुचकर असतो ही धारणा सोडून द्या. जास्त तेल टाकल्यानं तेल वाया जातं. शिवाय भाज्यातील पोषक तत्व सुद्धा कमी होतं. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तळण्यासाठी तेल वापरणं नेहमीच हानिकारक असतं. तर तसं नाही आहे. तळलेलं अन्न काही तेल शोषून घेण्यास कारणीभूत ठरू शकतं, परंतु त्यामुळं अन्न अनहेल्दी होत नाही. वापरलेल्या तेलाचा प्रकार, तापमान नियंत्रण आणि स्वयंपाक करण्याचे योग्य तंत्र या गोष्टी तळलेल्या अन्नाचा हेल्दीनेस ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अलीकडील वर्षामध्ये खोबरेल तेलानं जास्त लोकप्रियता मिळवलेली आहे, परंतु त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. नारळाच्या तेलाचं सेवन करताना संयम असणं फार महत्त्वाचं असतं. काही विशिष्ट हेतूसाठी संयमानं त्याचा वापर करणं फायद्याचं ठरू शकतं, परंतु तो इतर तेलापेक्षा सर्वाधिक हेल्दी पर्याय आहे असं नाही. तेलाचे बरेच प्रकार बाजारात मिळतात. राईस ब्रॅन, सूर्यफूल, शेंगदाणा, ऑलिव्ह ऑइल, मोहरीचं तेल. प्रत्येक तेलाचे स्वतःचे असे काही फायदे आहेत. राईस ब्रॅन जे आहे ते इन्सुलिन रेझिस्टन्स चांगल्या पद्धतीनं करतं. यामध्ये ओरिजिनॉल आढळतं, त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. या तेलाची योग्य इन्सुलिन पातळीसाठी मदत होते. तजेलदार त्वचेसाठी उपयुक्त पडणारं स्क्वालिन यामध्ये आहे. सूर्यफूल तेल हे हृदयरोग आणि कॅन्सरपासून बचाव करतं. यामध्ये ओमेगा 6 आणि जीवनसत्व ई असल्यामुळं शरीराच्या पेशींसाठी चांगलं असतं. कॅन्सर आणि हृदयरोगापासून हे बचाव करतं. प्रतिकारशक्ती आणि मज्जातंतू प्रणाली चांगली करतं. शेंगतेल वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं. यामध्ये मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड चरबी असते. यामुळे अपायकारक असणारे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि यात आढळणारे ई जीवनसत्व उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट आहे. ऑलिव्ह ऑइल पार्किन्सन्स आणि अल्झायमरपासून बचाव करतं.
अँटीऑक्सिडंट्स असल्यानं आर्थरायटिसमध्ये वेदना कमी करतं. मोहरीचं तेल सर्दी व त्वचाविकारामध्ये फायदेशीर आहे. संतुलित सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते, भूक वाढवतं. सर्दी, खोकला आणि त्वचा विकारावर हे गुणकारी आहे. या सगळ्या कारणांमुळं आपण तेलाला अनहेल्दी नाही म्हणू शकत. पण हो, त्याचा वापर जपून करणं पण तितकंच आवश्यक आहे. आपण आपल्या चॅनलला असे निरनिराळे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बनवत असतो. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर यासारख्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.